इचलकरंजीतील कोल्हापूर नाका परिसरातील दुर्गा माता मंदिराजवळ राहणारे सुनील आवळकर हे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील तिजोरीतून 1 लाख रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने असा सुमारे 1.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय. चोरट्यांनी तिथून पुढं जवाहर नगर परिसरात असलेली 5 दुकानं फोडली. यामध्ये कोल्हापूर बेकरीचं शटर उचकटून ड्रॉवरमधील रोख रक्कम, उमंग फोटो स्टुडिओतील 2 लाख रुपये किमतीचे 3 कॅमेरे आणि रोख रक्कम, सृष्टी ब्युटी पार्लरमधून 30,000 रुपयांची रोकड आणि ब्युटी पार्लरमधील साहित्य तसंच डॉक्टर M.V. कुलकर्णी यांच्या दवाखान्यातून रोख रक्कम लंपास केली आहे. चोरट्यांनी शटर उचकटून सनराईज प्युरिफायर या दुकानात प्रवेश केला, परंतु तिथं त्यांच्या हाती काही लागलं नाही. एकाच रात्री 1 बंगला आणि 5 दुकानं फोडत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केल्यानं जवाहरनगर परिसरात खळबळ उडाली आहे. श्वान पथक तसंच ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं तसंच क्लोज सर्किट कॅमेऱ्यामधील चित्रीकरणाच्या आधारे शिवाजीनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.